कोल्हापुरात येणाऱ्या महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याची मागणी आता पूर्ण होणार आहे। महिलांसाठी आता वातानुकूलित तसंच सर्व सुविधांनी युक्त स्वच्छतागृह उपलब्ध होणार आहे। शहरातील खासबाग मैदान, रंकाळा टॉवर आणि ताराबाई पार्क इथं महिला स्वच्छतागृह उभारणीला सुरुवात झाली आहे। या कामाचा शुभारंभ भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाला। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी तसंच पर्यटनासाठी दररोज हजारो भाविक कोल्हापुरात येतात। महिला भाविकांसाठी कोल्हापुरात सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध नाहीत, त्यामुळे पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होत होती। तसंच विविध संस्था संघटनांकडून याबाबत आवाज उठवण्यात आला होता। कोल्हापूर महापालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर महिला स्वच्छतागृहांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला। दरम्यान 25 वर्षांची समस्या सोडवण्याच्या उद्देशानं स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकेच्या माध्यमातून भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी प्रयत्न केल्यानंतर राज्य शासनाचा निधी उपलब्ध झाला। या माध्यमातून आज कोल्हापूर शहरातील खासबाग मैदान चौक, रंकाळा टॉवर आणि ताराबाई पार्कातील एसटी कार्यशाळेबाहेरील जागेत स्वच्छतागृह उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला। ताराबाई पार्क इथल्या स्वच्छतागृहाच्या पायाभरणीच्या कामाचा शुभारंभ भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, महापौर रूपाराणी निकम, स्थायी समिती सभापती विशाल चिराळे, नगरसेविका पल्लवी देसाई, माधुरी नकाते, कौसर बागवान, संगीता खाडे यांच्या हस्ते झालं। कोल्हापूर महानगरपालिकेचं मोठ्या प्रमाणात यामध्ये सहकार्य झाले की आम्ही कोल्हापूर शहरामध्ये 4 महिलांसाठी खास करून निगडीत असणारे स्वच्छतागृह बांधत आहे। या स्वच्छतागृहांचं वैशिष्ट्य असं आहे की हे असे तसे जनरल पब्लिक टॉयलेट्स नाही आहेत। या स्वच्छतागृहांमध्ये IoT सिस्टीम्स बसवले जाणार आहेत, AC वॉशरूम्स असणार आहेत, टॉयलेट्स, चेंजिंग रूम, शॉवर एरिया, लॉकर्स असे अनेक वेगवेगळ्या सोयीसुविधा ह्या टॉयलेट्समध्ये उपलब्ध असणार। त्याचबरोबर ॲप्लिकेशनच्या माध्यमातून हे सर्व टॉयलेट्स जे आहेत ते आपल्याला लोकेट करता येणार आहेत। त्यामुळं आजपर्यंत कोल्हापूर शहरामध्ये खास करून पर्यटकांची जी मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती, त्यामध्ये कुठंतरी आम्ही आता एक मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याची सुरुवात आज ह्या 4 स्वच्छतागृहांचं भूमिपूजन करून आम्ही त्याची सुरुवात करत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून कोल्हापूर शहराच्या विविध विकास कामांसाठी यापुढे देखील निधी उपलब्ध होणार असल्याचं युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं। तर कोल्हापुरात अशा पद्धतीनं महिला स्वच्छतागृह उभारण्यास सुरुवात झाली असून यापुढे देखील प्रवासी, पर्यटक, भाविक आणि शहरवासियांसाठी विविध सेवा सुविधा देणार असल्याचं महापौर रूपाराणी निकम यांनी सांगितलं। खूप सांगायला अभिमान या गोष्टीचा वाटतो की माझं शहर माझी जबाबदारी याची जाणीव कृष्णराज महाडिक यांना असल्यामुळे त्यांनी आज कोल्हापूर शहरामध्ये अशा पद्धतीच्या सुसज्ज अशा महिलांसाठी वॉशरूम करून देण्याचा फक्त केवळ शब्द नाही तर सातत्य ठेवून त्याच्यामध्ये लोकांपर्यंत आज ते पोचवलेलं आहे। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आज खरं तर छत्रपती शाहू महाराजांच्या या नगरीमध्ये महिलांना शौचालय नव्हती, इतकी निंदनीय गोष्ट कोल्हापूर शहरासाठीची होती आणि प्रदेशाध्यक्ष झाल्याबरोबर लगेचच त्यांनी ही जबाबदारी ओळखून महिलांसाठी अशा पद्धतीचे चांगले वॉशरूम्स निर्माण करून दिले। त्याबद्दल त्यांचं खूप मी मनापासून कौतुक करते। यावेळी विश्वजित पवार, जयेश पाटील घरपणकर, अजिंक्य जाधव, भूषण कानकेकर, दर्शन मराठे, वल्लभ देसाई, शीतल तिरुके, तेजश्री पार्टे, अश्विनी गोपुगडे यांच्यासह महिला आणि भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची पार्किंगची व्यवस्था बिंदू चौकात आहे, तर तिथून जवळच असलेल्या खासबाग मैदान इथं स्वच्छतागृह उभारणीची मागणी लक्षात घेऊन या कामाचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, सौ अरुंधती महाडिक, भाजपाचे प्रदेश सचिव महेश जाधव, नगरसेवक आदिल फरास यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला। यावेळी नगरसेवक, नगरसेविका, भाजपाचे विविध प्रकोष्ठचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते। दरम्यान कोल्हापुरातील रंकाळा टॉवरच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेतही महिला स्वच्छतागृहाच्या कामाचा शुभारंभ झाला। इथं कृष्णराज महाडिक, सौ अरुंधती महाडिक, नगरसेविका माधवी गवंडी, नेहा तेंडुलकर, दीपा ठाणेकर, रेखा उगवे, शिवतेज खराडे, हेमंत कांदेकर, संग्रामसिंह जरग, सचिन पवार, सूरज साखरे, वीरेंद्र हरुगले, किरण नकाते, गणेश चव्हाण, सुदर्शन सावंत, अमित शिंदे, विश्वास पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।